आणि माझे पाय वगैरे काही लागलेले नाही, तिची धूळ माझ्या माथी लागली तेच महत्त्वाचं आहे. इथे येऊन हे करमाळा मोठं होईल असं काही माझं मोठेपणी नाही आहे. तुम्ही सांगितलं की ते पदक आहे माझं, त्याचं उल्लेखनीय असं नाही, त्याचं नाव आहे राष्ट्रपती पोलीस पदक वैशिष्ट्यपूर्ण सेवेसाठी. मला जे 10 वर्षापूर्वी मिळालं ते गुणवत्तापूर्ण सेवेसाठी होतं. आता जे आहे ते वैशिष्ट्यपूर्ण सेवेसाठी. आणि पहिलं मिळालं तर दुसरं मिळतं, असं नाही की एक मिळालं आणि एक नाही मिळालं असं नाही. ते पहिलं मिळालं ती साधारण 20 वर्षाच्या सेवेनंतर मिळतं, कंपल्सरी तेवढी सेवा लागते. आणि दुसरं त्याच्यानंतर साधारण 8-10 वर्षांनीच मिळतं, त्याच्या पहिली मिळत नाही. आणि भारतीय पोलीस साधारण कॉन्स्टेबल पासून DG रँकपर्यंत कोणत्याही रँकला लागू आहे. महाराष्ट्र जसं राज्य आहे तसे सगळे राज्यातले पोलीस आणि केंद्रीय संघटन ITBP, CRPF, NSG, रॉ, IB सगळं मिळून जवळपास 35-40 लाख भारतीय पोलीस आहे. त्याच्यात एका वेळेस फक्त 35 जणांनाच हे पदक मिळतं. असा हा फिल्टर आहे. साधारण लाखात एकच मिळतं. त्यामुळे तुमच्यासमोर मी जो उभा आहे तो लाखात एक आहे असंच म्हणत. तर याचं जे फिल्टर आहे ते फार मोठं फिल्टर आहे. आणि राज्यस्तरावरून माननीय राज्यपालांचे आमची समिती असते, पोलीस महासंचालक, त्यांचे स्क्रुटिनी झाल्यावर राज्यपालांमार्फत केंद्र गृहमंत्रालयाकडे जातं. तिथे 2 समित्या असतात. तिथे IB आणि इतर सगळे अँगल तपासून काही DGंची समिती असते. नंतर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या सेक्रेटरींची दुसरी समिती फायनल नाव करतात. त्या मिलिटरीचे अधिकारी असतात आणि सगळं व्हेरीफाय करतात. ते तुम्ही म्हणजे हे फक्त एका वर्षासाठी नाही. आता माझी सर्व्हिस 33 वर्ष झाली, जे तुम्ही म्हटलं म्हणजे भरपूर झालेली आहे तशी. तर त्या 33 वर्षातली जी सेवा आहे ती वैशिष्ट्यपूर्ण आहे असं शासनाने मान्य केलं, म्हणून हे पदक मिळतं. तर माझ्यासोबत आता जे बसलेले आहेत 2 वर्षापासून, सोलापूर जिल्हा आहे, माझे 5 जिल्हे आहेत कोल्हापूर यांचे. आतापर्यंत 33 वर्षात जिथं जिथं मी काम केलं तिथं माझ्यासोबत जे अधिकारी, कर्मचारी, अंमलदार होते त्या सगळ्यांच्या सोबत जे मी पोलिसिंग केलं त्याचा हा गौरव आहे, असा अर्थ आहे. मला माझं नाव आहे त्या मेडलमध्ये, कारण मेडलवर नाव टाकून येतं. हे मिंटमध्ये बनतं, जिथे आपले सिक्के आणि सगळं बनतं ना, तिथे केंद्र शासन पदक बनवतं आणि त्या पदकावर नाव टाकलं जातं इंडिव्हिज्युअलचं, मग ते पदक बनवून येतं. तर ते नाव माझं आहे, पण पोलिसिंग महाराष्ट्र पोलीसचं हा एकंदरीत काम आहे आणि त्या सगळ्या कामाचा हा गौरव आहे असं मी म्हणतो. आता तुम्ही बोलताना मला वाटतं कोण बोललं, खरे पाटील साहेब बोलले का क्रिकेटबद्दल? नाही, रागजी बोलले. तर ते तेंडुलकर नंतर बघा आता विराट कोहली आणि रोहित शर्मा ते रेकॉर्ड मोडतात. इथं ते 2 बसलेले आहेत आणि काही समोर बसलेले आहेत. मी काय करायचं ते करून आता हे पुढे करतील आणि ते सगळे पदक गौरव यांनाही मिळतील अशा मी आता शुभेच्छा देतो. जेवढं मिळालं तेवढं भरपूर असतं असं मानणाऱ्यापैकी मी आहे आणि त्या प्रकारे मी समाधानी असतो रोजच्या कामामध्ये. मी आजचं काम उद्या ढकलत नाही आणि काल काय घडलं फार त्याचा विचार करत नाही, उद्याचाही नाही. जे आज आहे ते आज करावं आणि त्याच्यात आपण समाधानी राहावं. आणि त्याच्यामुळे जे तुम्ही आता पर्यावरणाबद्दल मला सांगितलं, सेंद्रिय शेती आहे, तशीच विषमुक्त शेती कन्सेप्ट आहे आणि आमच्या पोलिसांनी विषमुक्त समाज निर्माण करावा असं मला वाटतं नाही. जे समाजातली विषवल्ली आहे आणि गुंडागर्दी नावाची कीड आहे ती आमचे पोलीस समूळ नष्ट करतील कुलकर्णी साहेबांच्या नेतृत्वाखाली, असा माझा विश्वास आहे. आणि आमचे सगळे अधिकारी अंमलदार जे बसलेले आहेत त्यांनी हे कार्य पुढे न्यायचं आहे. आणि त्याच्यामुळे आज जो ऑक्सिजन पार्क आपण बघितला त्या बगीच्यातून ऑक्सिजन भरपूर मिळून आमचे सगळे अधिकारी अंमलदार सुदृढ राहतील, आरोग्य मजबूत राहील आणि मजबूतीचं पोलिसिंग करतील असा मला विश्वास आहे. त्याच्यापुढे मग आपल्या करमाळ्यामध्ये त्याला फळं येतील, त्याची तुम्ही वाट बघू नका. पुढे तुम्हालाच मिळतील असंही नाही आहे, पण तुम्ही निरपेक्ष भावनेने लावलेली ती सगळी फळं आणि ती पुढच्या पिढीला मिळतील आणि तिथे जे काही बाग बगीचा तयार होईल त्याच्यातून फळं फुलं पक्षी येतील, निसर्ग चांगला होईल आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, हे 100% मला वाटतंय. नंतर तुम्ही बोललेत खरे पाटील, तुम्ही बॉडी लँग्वेजचा आणि सगळा अभ्यास करता असंही मला वाटतंय. आणि ऑर्गॅनिकचा आहे, पण तुम्ही मनुष्याची केमिस्ट्री बघता असं दिसून आलं. तुम्ही भाषा शैली आणि हावभाव आणि फेस रिडिंग ज्योतिषीय करता का थोडंफार? नाही, तर त्यांनी भरपूर वाचन केलं. तुम्ही तर मला माझं जे निवेदकांनी तुम्ही तर शिंदेंनी सांगितलं
पण तुम्ही सुद्धा भरपूर वाचन करून बघून सांगितली माहिती. त्यामुळे यावलकर मी जे म्हणत होतो राहू द्या, त्यांनी ती कसर पूर्ण भरून काढली. त्यांनी पूर्ण माहिती घेऊन सांगत होते ते, आणि मला वाटते आपल्या कोणत्याही पोलीस निवेदकांपेक्षा त्यांची माहिती भरपूर आणि सांगण्याची शैली उत्तम आहे तुमची. त्यामुळे या भागात जे शिक्षण आहे, यांच्यासारखे शिक्षक असतील तर मुलं फेल होणार नाहीत असं मला वाटतं, आणि त्याची गुणवत्ताही चांगली कायम राहील नक्कीच असं दिसतंय. तर एकंदरीत इथे आम्ही आलो, आमच्यासोबत SP आहेत, ॲडिशनल SP आहेत, आणि वेळ अवेळ होत असते टूरमध्ये. आणि IG म्हणून काम करताना तुमचं म्हणणं बरोबर आहे की IG सामान्य लोकांकडे जनरली तितक्या भेटीगाठी होत नाहीत. SP पर्यंत लोक येतात आणि त्याच्यावर नाही, कधी कधी SPच्याही भेटीगाठी दुरास्त होतात. परंतु मी हे मानणाऱ्यांपैकी आहे की आम्ही हस्तिदंती मनोऱ्यात बसून काम होत नाही, आम्ही जनतेपर्यंत जायला पाहिजे, कारण आम्ही सेवक आहोत जनतेचे, आम्ही लोकसेवक आहोत. बेसिकली शासकीय सेवक आहोत पण लोकसेवक सुद्धा आहोत. म्हणून इंडियन पोलीस सर्व्हिस हे जे लिहिलेलं आहे ती सेवाच आहे, आणि ती सेवा आम्ही तुमच्यासाठी करायची आहे. आणि त्याच्यात जे काही शक्य होईल कानाकोपऱ्यापर्यंत आमचं पोलिसिंग गेलं पाहिजे. मला खूप लोकांचे फोन येतात सगळ्या जिल्ह्यातून, तुमच्या इथूनही बार्शी, अक्कलकोट, सांगोला, करमाळा, पंढरपूर सगळीकडून लोकांचे फोन येतात, पत्र येत असतात, आणि 5ही जिल्ह्यातून येतात. आणि जिथे मी जातो तिथे मी लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतो. असं नाही की पदक मिळालं म्हणून मी तुम्हाला भेटलो, मी तसेही मागच्या वर्षी सुद्धा जिथे जिथे गेलो तिथे नागरिकांना भेटण्याचा प्रयत्न केला. आणि माझं हेच म्हणणं आहे की जितकं नागरिकांसोबत राहून काम कराल तेवढं चांगलं काम करेल आमच्या हातून, आणि आम्हाला आमच्याही उणिवा करतील. नागरिक कौतुकी करतात, तुम्ही तर आमच्या सगळ्यांचंच कौतुक केलेलं आहे. ते आमच्या पोलीस इन्स्पेक्टर आणि SDPOनी जे काम केलं तेही केलेलं आहे. तर असं चांगला शांतीचं नंदनवन इथे भरलो, या विभागात, करमाळा विभागात खुलून येऊ अशी मला आशा आहे. या भागातले आपण सगळे वेळ काढून येथे उपस्थित राहिलात, चांगले बोललात, सत्कार केलात, असं सहकार्य याच्या पुढे आपण आम्हाला द्यावे. मागचं हे वर्ष पोलिसांसाठी खूप हेक्टिक गेलेलं आहे, व्यस्त गेलेलं आहे. 2-2 इलेक्शन झाले, नंतर गणपती उत्सव आहे, नवरात्र उत्सव आहे, विविध उत्सव, आणि आता अजूनही समाजात काय घडतंय तुम्ही आताही बघताय. त्या परिस्थितीत आपण शांतता कायम ठेवाल, सहकार्य पुढे कायम ठेवून सहिष्णुता समाजामध्ये कायम राहील अशी मला आशा आहे. इथे बोलावल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद.